आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत आणि यामध्ये आज 2026 वर्षामधील श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्रच नाही तर बाहेर राज्यातून देखील संपूर्ण भारत देशातून भाविक भक्त ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु या संपूर्ण घडामोडीमधून प्रत्येक सोमवारी, आज श्रावण महिन्याचे सोमवार आणि या महिन्यामध्ये वार न धरता संपूर्ण महिना हा फुल गर्दीने प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी, प्रत्येक श्री क्षेत्र महादेवाच्या ठिकाणी, मंदिरामध्ये तुफान गर्दी, यामध्ये महिला, पुरुष, तरुण बांधव सर्वांची गर्दी पाहायला मिळते. परंतु या संपूर्ण आनंद क्षणी दर्शनाला गेलेल्या दृष्टीने महाकाल असेल, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असेल, नागेश्वर ज्योतिर्लिंग असेल, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असेल, अनेक ठिकाणी, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. अशीच एक घटना, आताच्या क्षणाची सर्वात मोठी भयंकर घटना समोर येते. संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी आज भयंकर अशी घटना घडलेली आहे. श्री क्षेत्र उज्जैन श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आज घडली एक भयंकर अशी घटना. काळीज पिळवटून टाकणारी या घटनेनंतर आज संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. भाविक भक्त भयभीत झालेले आहेत. संपूर्ण तो व्हिडिओ देखील शूट करण्यात आला आणि सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओ पाहून आज प्रत्येकाचे डोळे पाणावले आणि या हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला, सर्व हळहळ व्यक्त करत आहेत. भगवंत महाकालेश्वर उज्जैन एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आणि ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ती म्हणजे उज्जैन श्री महाकालेश्वर. या ठिकाणी ही घडलेली भयंकर घटना आणि त्याच घटनेची संपूर्ण व्हिडिओ जो कैद झाला तो व्हिडिओ देखील आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओ पाहण्यासाठी काळीज घट्ट धरून बसा आणि तो व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नंतर कळवा. आज भगवंताच्या कृपा आशीर्वादाने ही देखील घटना टळेल आणि कोणावरही संकट येणार नाही. परंतु तो व्हिडिओ अगोदर आपण ऐकून घ्या, बघून घ्या. उज्जैन श्री महाकाल, ज्याला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात, तेथील आख्यायिका आणि तेथील कथाभाग वेगळा आहे. तो संपूर्ण कथाभाग सर्वांना माहिती आहे. महाकाल या ठिकाणी राक्षस होता आणि त्याचा अंत केला आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर यांचं ज्योतिर्लिंग स्थापन झालं आणि त्यालाच महाकाल भक्तांना भयमुक्तीपासून, काळापासून मुक्त केलं आणि आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी महाकालेश्वरचं जे दर्शन घेईल त्याला मृत्यूपासून, भयापासून मुक्ती मिळेल आणि कायमचा कृपा आशीर्वाद मिळेल, अशी आख्यायिका महाकाल उज्जैन या ठिकाणची आहे. त्या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे. एक भक्त श्रीकर आणि चंद्रसेन राजा यांची कथाभाग तिथे घडलेली आपण सर्वांनी पाहिली आहे, ऐकलेली आहे. परंतु आता जो आपण व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओमध्ये हजारो लाखोच्या संख्येने भाविक भक्त महाकालेश्वर उज्जैन या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले असतात. कारण निमित्त श्रावण महिना 2026 हा श्रावण महिना सोमवार आणि मधल्या दिवशी देखील हजारो लाखोच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी महाकालेश्वर तसेच इतर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तुफान गर्दी होताना आपण पाहतोय भाविक भक्तांची. तर उज्जैन महाकालेश्वर या ठिकाणी अशीच लाखो हजारोच्या संख्येने गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये आज चंगराचंगरी झालेली आहे. बॅरिकेड लावलेले पोलिसांनी ते देखील ढासळलेले आहेत आणि बॅरिकेडच्या खाली, बॅरिकेडच्या वर भाविक भक्त कोसळलेले आहेत, एकमेकांच्या अंगावरती कोसळलेले आहेत. तुफान चंगराचंगरी झालेली आहे. या संपूर्ण घटनेतून 12 ते 13 भाविक गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेने पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संपूर्ण परिस्थिती, तेथील स्थिती हाताळण्यामध्ये पोलिसांना, कर्मचाऱ्यांना यश देखील आलं. आता संपूर्ण तिथं वातावरण सर्व शिस्तबद्ध, व्यवस्थित झालेलं आहे. परंतु सोमवारी गर्दी झाली, भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आणि श्रावण सोमवार, तो म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार, या दिवशी झालेली ही तुफान गर्दी आणि त्या गर्दीच्या दिवशी झालेली चेंगराचेंगरी, त्याचा व्हिडिओ सध्या आज सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसतोय. तो व्हिडिओ आपण देखील पाहिला. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की एकमेकांच्या अंगावरती भाविक कोसळलेले आहेत, चेंगराचेंगरी झालेली आहे. परंतु जीवितहानी कोणालाही झाली नाही, कोणाच्याही जीवाला धोका नाही. हे महाकालेश्वरांचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद समजावा लागेल. एवढ्या भरगच्च गर्दीमध्ये कोणालाही गर्दीमध्ये धक्काबुक्की नाही, जीवितहानी नाही. हा भगवंताचा चमत्कारच म्हणावा लागेल. महाकालेश्वर या ठिकाणी घडलेली ही घटना आणि तो व्हिडिओ, याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन या व्हिडिओबद्दल पाहून, या न्यूजबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाकालेश्वरांचा हा चमत्कारच म्हणावा लागेल. एवढी चंगराचंगरी होऊन
एकाचाही जीव धोक्यात नाही किंवा गंभीररित्या जखमी नाही. डॉक्टरांनी तपासणी केली, सर्वजण सुरक्षित आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. न्यूज तारका फुलकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.